रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम, सीताराम सीताराम भज प्यारे तू सीताराम च्या जयघोषात कणकवली तालुक्यातील कळसुली गोसावीवाडी येथील श्री देव सिद्ध महापुरुष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी रामनवमी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। रविवारी सकाळी श्रींची विधिवत पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। राम जन्मला ग सखे राम जन्मला अशी पाळणी गीत गाऊन रामजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला। या जन्मोत्सव सोहळ्यास भाविकांनी मोठी गर्दी केली होती। रामनवमी सोहळ्यास फोंडा येथील कीर्तनकार गीता गोसावी यांच्या सुश्राव्य अशा कीर्तनाने कळसुली गोसावी वाडीतील वातावरण भक्तिमय झाले होते। यावेळी भाविक भक्तांनी तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। कशी पार पडली कळसुली येथील श्री सिद्ध महापुरुष मंदिरातील रामनवमी पहा। सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अटक आपल्या सर्वांना कीर्तनाच्या चरणी जाताना आणि अटक सर्वांच्या वतीने त्यांचं पुन्हा मी स्वागत करतो। मंगल धन्यवाद। समुद्र
किंवा रानाच्या मागेले, पण हे माझं एकट्याचं काम आहे. आपण सगळे मिळून आणि ब्रह्मदेवाने तुम्ही मातेला बरोबर घेतलं, समस्त देवांनी पुन्हा पण बरोबर घेतलं आणि सगळे जिथे श्री विष्णू शयना बरोबर होते शिवसागरामध्ये शेषनारायणाचे मंडळ होते होते तिथं सगळे आलेले काठावर आणि त्यांनी तिथून स्तवन सुरू केलेलं आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं जगत्सरसं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं देवीदावनं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सर्वांनी स्तवन केलं. स्तवन केल्याबरोबर महाविष्णू शिवसागरातून उचलून आले. आल्याबरोबर सर्व देवांनी पृथ्वी माता आणि साधूजनांनी त्यांच्या नमन सुखात
केला आणि तिथे पण ध्यान पूर्वक
खाली ठेव. तू पण एक माझ्या मुद्दा आवडलाय की पाण्याने बदल झाले की त्यामुळे पाहिजे राजाने कसं कसं दुःख आवडलं आणि झाले होतो त्याबद्दल आपण त्यांना जाऊन मला त्यांनाही खूप पाणी काढलं ना म्हणून कोणी त्रास होईल राजाबरोबर खाली गेलेली आहे त्या उत्तर आपल्याकडे आला पुढे आम्हाला गाडी घेऊन म्हणतात काय बघा एवढ्या रात्री पाणी माहिती वरून तुला राग आला का राजा काही बोलत नाही मला सांग आहे का कोणाही पडलं आहे
राजा दशरथ देवाच्या सभेत आलेला आहे. सर्व देव आनंदित झाले. उभ्याने राजाचा सत्कार केला. मांडवी मोठी हिरे मोठी सगळं राजाला दिलं आणि राजाला सांगितलं तुला आता पुत्राचा निश्चय करावा लागेल. तेव्हा त्या यज्ञाला त्या सुंदरशी बोलावं लागेल. पण तो सुंदरशी आता येणार नाही. त्याच्यानंतर काय करशील तो सगळा त्या रंभा अक्षरा तू घेऊन जा आणि त्यांच्यामुळे वसंत आणि परत यांनाही घेऊन जा. त्याप्रमाणे राजा दशरथाने त्या रंभाना अक्षरांना वसंत मरण यांना सगळ्यांना आपल्या आरोग्यामध्ये आणले आहेत. आणि आता वनात जायचंय सुंदर ऋषीला बोलवायला. तर महान तपस्वी त्याने फक्त मेघ विद्या आणि जग याच्यापैकी काही पाहिलं नव्हतं. आणि त्या रंभा अक्षरा आणि ते मरण वसंत सगळे तो मात्रही प्रधानपणे घेऊन गेलेले आहेत. गेल्यानंतर त्या रंभाने पाहिलं की ऋषी सुंदर आश्रमात आहे आणि त्याचा पिता भांड आतमध्ये घाबरल्या. त्या झटकन लपून राहिले की सुंदर पिता पुढे बघायला लपून राहिला. थोड्याच वेळेला भांड ऋषी माझ्यानंच नाला नदीतीरावर गेले. त्यांनी ती संधी बघितली आणि तिथं आल्या की त्या महान तपस्वी समोर नाचायला सुरुवात केली. कशी केली मोठमोठे मुनी आले, मोठमोठे ऋषी आले. यज्ञ सुरू झाला आणि प्रत्यक्ष पौरोहित्याचं काम भृगु ऋषी करत होते आणि तिथं पौरोहित्याचं साधन कोण करत होते? सूर्य ऋषी.
यज्ञ सुरू झाला. होमशाली में यज्ञ पड़ता है. यज्ञ चालू झालेला आहे. यज्ञ जोरात चालू झालेला आहे. ऋषी मुनी सर्व स्वाहा स्वाहा करतात. तिकडे अग्निदेव प्रसन्न झालेले, त्यांच्या हातामध्ये पायस आहे आणि ते अग्नीतून बाहेर आले आणि राजा दशरथाला म्हणतात, राजा दशरथाने पायस घेतला. आपल्या तिन्ही राण्या यज्ञाच्या समोर बसल्या होत्या. प्रथम कौशल्याने ती ज्येष्ठ आहे ना, पतिव्रत आहे म्हणून पहिला तिला पायस दिला. नंतर सुमित्रेला दिला आणि तिसऱ्यांदा तो कैकेयीकडे गेला. आता कैकेयी सगळ्यांना माहिती नाव घेतलं थोडं. कैकेयीकडे गेल्याबरोबर तिने हातात तो पायस घेतला आणि म्हणते, बियांची लाडकी राणी सुंदर अशी तशी युद्धात विजय मिळवून दिला आणि मला शेवटी दिला पायस. हे जेव्हा हा पायस झाला, कोणताही न फुटो, कोणताही न फुटो. तिच्या तोंडातले शब्द तोंडात आहेत. जी आकाशातून घाल आली आणि तो पायस उतरला आणि कुठं गेला तो 8 दिवसांनी कळला. कृष्णमुख पर्वतावर वैश्वानी अंजनी ध्यान करी ते शिवावे. ते जाऊन तो पायस तो पायस दिला आणि अंजलीच्या हस्तामध्ये ठेवला. घाली निघाली. आता मला ती शोक करू लागली. मी तर कुठे मी अभाग्य, मी अशी आहे तसे, मी का आता राजाला पुत्र देऊ शकणार नाही. मी शेवटी बांधवटी राहणार आहे. तेव्हा कौशल्या माता खूप हुशार हळवी आणि प्रामाणिक. सुमित्रा पण तशी. त्या दोघीने आपल्याला थोडा थोडा तिला तिचं सांभाळा केलं. आता त्या पायसाचं चिन्ह त्यांच्या शरीरावर दिसू लागलं. तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या. तेजाने चमकू लागल्या. तेजस्वी दिसू, कारण परमेश्वर अवतार येणार आहे ना. तेव्हा सगळ्या राण्या जशा गर्भवती झाल्याचं कळल्याबरोबर संपूर्ण नगरामध्ये आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे प्रत्येक जनसामान्यांना आनंद होऊ लागला की बाबा राजा दशरथाच्या राण्या बरोबर आहे. ऋषी मुनींना कळलेलं आहे. तेव्हा कुलगुरू वसिष्ठ काय म्हणतात, कुलगुरू वसिष्ठ सांगे दशरथा. कुलगुरू वसिष्ठ सांगे दशरथा.
राजांना डोहाळे विचार, जो नवरा आपल्या पत्नीला डोहाळे विचारतो, तिची इच्छा पूर्ण करतो, तेव्हा ते धर्माला येणार जे अपत्य असतं ना ते फार प्रामाणिक शूरवीर होतं. तेव्हा जा राजा दशरथ प्रथम कैकेयीच्या रूममध्ये आलाय आणि कैकेयीला विचारलं. ती आधीच सुंदर गर्विष्ठ आणि तिला शेवटी दिलं ना पाहिजे म्हणून ती चिडली आणि तिने लांबून पाहिलं आणि पलंगावर टाकून दिलं स्वतःला. राजा म्हणतो प्रिय, अगं मी तुला डोळा विचारायला, मला डोळा विचारायला आला, मला मी तुमची लाडकी आहे, प्रामाणिक आहे, आता मला विचारता का? मग मी मागेल तर द्याल का? मी जे मागेल तर द्यायला पाहिजे. तर आता तू माग तर खरं. ठीक आहे, मला जे युद्धातून 2 वर दिलेले आहेत ना ते आता द्यायचे. काय द्यायचे? ज्येष्ठ पुत्राला वनवासी पाठवावे, माझ्या पुत्राला सिंहासन द्यावे. असं जर केलं तुम्ही तर तुम्ही सत्यवती राजा म्हणून मानले जाईल. राजा दशरथाला खूप वाईट वाटलं. रडला, गडपडला, पडला, अडखळला, तिथून निघाला, खूप दुःखी झाला आणि तो सुमित्रेच्या महाराज आला. सुमित्रा के मन की प्रजा
मी जयदीप गोसावी. आज कळसुली ते आम्ही आमच्या घरी सालाबादप्रमाणे गोसावीवाडीमध्ये सालाबादप्रमाणे रामजन्म साजरा केला आणि त्या राम जन्म उत्सवाला गावातील गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन भरघोस प्रतिसाद देऊन आम्हाला आशीर्वाद दिला. आणि तसेच आमची बहीण गीता गोसावी हिचं सुश्राव्य कीर्तन रामजन्मानिमित्त आम्ही ठेवलं होतं, ते पण चांगल्या पद्धतीने पार पडलं आणि गावकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. आता आपण बघतो की गावागावांमध्ये हे जे सण आहेत हे आता कमी होऊ लागले आहेत, बंद होऊ लागले आहेत. पण मला खूप अभिमानाने सांगावं वाटतं की हे माझं मामाचं गाव आहे आणि मामाच्या गावी हा पिढीजात आमचा रामनवमीचा उत्सव हा दरवर्षी खूप उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षीही माझी मावशी गीता गोसावी फोंड्याची मावशी, तिच्या सुश्राव्य कीर्तनाने हा सोहळा संपन्न झाला. खूप माणसं होती, खूप छान. म्हणजे रामजन्म उत्सव कसा असतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच आणि ते पाहून तुम्हाला खूप मजा येईल, कारण की या गोष्टी मागे पडत चालल्यात कुठेतरी आणि ह्या आपण टिकवल्या पाहिजेत, आपल्या पुढच्या पिढीला दिसल्या पाहिजेत. तर खूप छान आहे. आता संध्याकाळी मला वाटतं सुश्राव्य भजनं पण होतील, त्याचाही तुम्ही आनंद घ्या. खूप छान आहे.